नमस्कार मंडळी, मी सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, बऱ्याच वेळेस काय होतं, कारल्याची भाजी बनवताना मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि भाजी खारट होते। तर बऱ्याच वेळेस आपण कारले चिरतो आणि रात्रभर म्हणावं किंवा 2 ते 3 तासासाठी म्हणावं मिठामध्ये मुरत ठेवतो आणि नंतर भाजी करताना सुद्धा त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकतो, पण बऱ्याच वेळेस भाजी खारट देखील होते। तर आता सुक्की भाजी जर खारट झाली तर त्याला ऑप्शन तरी काय? तुमच्याकडे असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। पातळ भाजी असेल तर त्यामध्ये पिठाचे गोळे टाकून त्याचा खारटपणा आपण कमी करू शकतो, पण आज माझ्याकडे छान असा छोटासा ऑप्शन आहे, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर नेहमीप्रमाणे माझ्याकडनं थोडीशी ही भाजी खारट झाली होती। मीठ जर टाकलं तर ऑलरेडी ती खारटच होती आणि नंतर लिंबू जर पिळला म्हटलं यावरती तर खारट होते की आंबट होते असं वाटलं, पण नंतर मी ती भाजी खाऊन बघितली, खूप छान लागली आणि तिचा खारटपणा देखील कमी झाला होता। मी काय केलं बघा, एक लिंबू घेतला, त्यातला अर्धा लिंबू चिरला आणि भाजीवरती पिळून ती 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवली आणि नेहमीप्रमाणे चपातीसोबत खाऊन बघितली, अगदी छान लागली। चपाती होती पण अजिबात भाजी मला खारट देखील लागली नाही। तर मंडळी, तुमच्याकडनं जर कारल्याची भाजी जर खारट झाली असेल तर पटकन एक लिंबू घ्यायचा, चिरायचा आणि त्यावर पिळून साईडला ठेवायची, खूप छान लागते भाजी खाण्यासाठी। तर अशाच पद्धतीने काही छान छान ट्रिक तुम्हाला हव्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।